स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात घातपात घडवून आणण्याचा कथित कट होता। तो कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला। ISI पुरस्कृत शहजाद भट्टी नेटवर्क विरोधात 14 राज्यात मोठी समन्वयित कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 200हून अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिली। मोदी सरकारनं ISI समर्थित शहजाद भट्टी नेटवर्क उद्ध्वस्त केलं असून या नेटवर्ककडून घातपाती हल्ल्यांची आखणी करण्यात आली होती। भारतीय सुरक्षा दलांनी 14 राज्यातील विविध ठिकाणी समन्वयानं कारवाया करून हे नेटवर्क छिन्नविछिन्न केलंय। ही कारवाई दहशतवाद विरोधात भारताच्या झिरो टॉलरन्स धोरणाचं उदाहरण असल्याचं शहा यांनी म्हटलंय। राज्य पोलिसांसोबतच रिअल टाइम इंटेलिजन्स शेअरिंगच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेमध्ये एकूण 253 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून नेटवर्क विरोधात 80हून अधिक FIR दाखल करण्यात आले आहेत। कारवाई दरम्यान सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि संशयास्पद साहित्य जप्त केल्याचा दावाही करण्यात आलाय। यामध्ये IED, पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरीची चिन्ह असलेले ग्रेनेड, पिस्तुले, जिवंत काडतुसं तसंच हेरगिरीसाठी वापरले जाणारे CCTV कॅमेरे सुद्धा जप्त केलेले आहेत। यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। तर अमित शहांनी ज्याबद्दल एक्स पोस्ट केलेली आहे त्यामागची सविस्तर कहाणी जय महाराष्ट्र तुम्हाला सांगतेय। 12 ऑगस्ट रोजी कारवाईची अंतिम टप्पा होता। त्याची सुरुवात काही महिन्यांपूर्वीच झाली होती। नेमकं काय घडलं हे आपण पाहतोय। 12 ऑगस्ट रोजी कारवाईचा अंतिम टप्पा होता। शहजाद भट्टी हा पाक स्थित सोशल मीडियाचा गैरवापर करणारा अतिरेकी आहे। एप्रिल 2026 मध्ये मध्य प्रदेशातून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांकडून दोघांना अटक करण्यात आली। एप्रिलमध्ये ही कारवाई केली गेली। आम्ही भट्टीशी संलग्न आहोत आणि दिल्ली परिसरात हल्ले करण्याचा कट आहे अशी त्यावेळेस माहिती मिळाली। मे 2026 सोशल मीडियाचा गैरवापर करून भारताकडून मोठ्या संख्येनं अतिरेक्यांची भरती करण्याचे प्रयत्न उघड झाले। जून 2026 पंजाब आणि हरियाणातील धांडीमधून धक्कादायक सत्य हे समोर आलं। या ठिकाणी धाडी टाकल्या गेल्या। या धाडींमधून हे सत्य समोर आलं। पंजाब हरियाणातील काही गुन्हेगारांची अतिरेकी कारवायांसाठी भरती करण्याचे प्रयत्न सुरू होते। पोलिसांना संशय येऊ नये म्हणून एका राज्यातल्या गुन्हेगाराकडून दुसऱ्या राज्यात अतिरेकी कारवाया करवून घ्यायचा कट होता। हे सुद्धा या धाडीमध्ये समोर आलं। जुलै 2026 पाकमध्ये स्थित शहजाद भट्टी गँगशी महाराष्ट्रातले 200 जण हे संपर्कात होते असाही संशय आहे। 12 ऑगस्टच्या आसपास 14 राज्यांमध्ये एकाच वेळेस ऑपरेशन राबवलं। 80 पेक्षा अधिक FIR हे दाखल झाले। 200 पेक्षा अधिक अतिरेकी किंवा संशयितांना अटक झालेली आहे। मोठा शस्त्रसाठा हा सुद्धा जप्त केलाय। या संपूर्ण ऑपरेशनमध्ये 14 राज्यांचे पोलीस, ATS, केंद्रीय गुप्तचर खातं आणि NIA हे सहभागी होते। अमित शहा आणि अजित डोवाल यांना वेळोवेळी ब्रीफ केलं जात होतं असंही समोर आलंय। डोवाल आणि शहांकडून मोदींना माहिती दिली जात होती। या संपूर्ण बाबत माहिती ही दिली जात होती।